समोर या वेशीतनं आपल्याला हडपसर गावातनं ससाने नगर, काळे बोराठे नगर किंवा इतर 12 वाड्या ज्या आहेत त्याकडून आपल्याला पुण्याकडे जायचं असेल तर हा रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत होता। हा जो रस्ता आहे प्रामुख्याने फक्त दुचाकी स्वारांसाठीच हा रस्ता खुला होता, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेशीच्या आतमध्ये देखील वाहतूक विभागाकडनं 3 वर्षापूर्वी या ठिकाणी खांब रोवण्यात आले होते, जेणेकरून या ठिकाणी रिक्षा येणार नाही किंवा 4 चाकी वाहने येणार नाही। मात्र त्यानंतर देखील वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात या वेशीच्या समोर सायंकाळच्या वेळेस सायंकाळी 5 ते 9 या वेळामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत होते। मगरपट्टा असेल, वाघोली असेल किंवा पुण्यातून येणारी आस्थापना ज्या सायंकाळी 5 नंतर सुटतात आणि अनेक दुचाकीस्वार आपल्या घरी जाण्यासाठी या जवळच्या रस्त्याचा वापर या ठिकाणी करत होते। मात्र वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि वाहतूक यंत्रणा सुरळीत आणि सक्षमपणे चालवण्यासाठी हडपसर वाहतूक विभागानं आज एक मोठा निर्णय घेतला। आपण पाहू शकता, आता आपल्याला जर हडपसर आणि काळे बोराठे नगर असेल, हांडेवाडी रस्ता असेल किंवा महमूदवाडी रस्ता असेल, पुण्याकडून जर आपण येत असताल, मगरपट्टा रोड असेल, पुण्याकडनं आपण जर येत असताल आणि आपल्याला या भागाकडे जायचं असेल तर आपल्याला आता मंत्री मार्केट जवळ पाशी जो असलेला रस्ता आहे, ससाने नगर रस्ता, या एकमेव रस्त्याचा आपल्याला वापर करता येईल। कारण गेल्या 28 वर्षामध्ये इथं कुठलाही नवीन प्रकारचा रस्ता तयार करण्यात आलेला नाही आहे। डीपीतले जे रस्ते आहेत ते देखील तयार करण्यात आलेले आहेत। मात्र जे रस्ते आहेत त्याच्यावर बंदी करून हडपसर वाहतूक विभाग खऱ्या अर्थानं ही वाहतुकीची कोंडी फुटणार का, सोडवणार का, हा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे। नागरिकांना आता जर या ठिकाणी हडपसर गावामध्ये जायचं असेल तर आपण पाहू शकता, अनेक नागरिकांना या ठिकाणी माहीत नाही हा रस्ता बंद आहे आणि स्वतः करणकोट साहेब या ठिकाणी उभं राहून नागरिकांचं प्रबोधन करत आहेत। आपण पाहू शकता, अनेक हा पहिला दिवस आहे, नागरिकांना जसं जसं या गोष्टी माहीत होतील की हा रस्ता जो आहे तो पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे, फक्त जे पादचारी मार्ग आहेत तेवढाच हा रस्ता चालू ठेवण्यात आलेला आहे। हडपसर कटगंड जर आपल्याला आता पुण्याकडे जायचं असेल तर हडपसर गावातील जो रस्ता आहे त्या रस्त्याचा आपल्याला वापर करावा लागेल किंवा पर्यायी रस्ते जे आहेत, इथल्या नगरसेवकांनी आता पर्यायी रस्त्याचा मार्ग चालू करावा लागेल। डीपीतले जे रस्ते आहेत ते देखील आता चालू करावे लागतील, तातडीने चालू करावे लागतील, कारण कॅनॉलवरच्या पुलाचं देखील काम या ठिकाणी आता थोड्या दिवसात चालू होईल। तो देखील पूल पूर्णपणे पाडण्यात आलेला आहे, त्यामुळे नवीन रस्ता जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत नागरिकांना मोठ्या अडचणीला या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे। पत्रकार मुकेश वाडकर, हडपसर, महाराष्ट्रनामा।